नमस्कार, मी भानुदास चोरगे, सहाय्यक कृषी अधिकारी जावली. तर मी आज जावली तालुक्याचा मेंटॉर आहे आणि आपल्या जावली तालुक्यातून फार्मर कप 2026 मध्ये कृषी कन्या गटानं आलेवाडीतल्या याच्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 मध्ये भाग घेतलेला आहे. तर आज आपण या गटाला भेट द्यायला आलेलो आहोत. तर आपण बघू या गटाचं काम कसं काय चाललंय. नमस्कार ताई, आपलं नाव काय? धनवंती साहेबराव पवार, कृषी कन्या शेतकरी भातगट आलेवाडी. किती एकराचा गट आहे आपला? आम्ही 10 एकर गटासाठी दिली शेती आणि 40 एकर शेतीचं पण आम्ही भात लागण चालू आहे. म्हणजे तुमचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेसाठी 10 एकर आहे आणि विविध गटातील राहिलेल्या बाकीच्या शेतकऱ्यांची जी राहिलेली शेती आहे, आपण बघू शकता की 40 एकर क्षेत्र एकूण 50 एकर क्षेत्रावर या गटाने एकत्रित लागवड केलेली आहे. काय फायदा झालेला आहे तुमचा एकत्र आल्यामुळे? आम्ही एकत्रित काम केल्यामुळे काम पण भरपूर होतंय आणि मजुरांचा खर्च पण वाचतोय. एकतर मजूर भेटत नाहीत किंवा मजुरांच्या किमती पण आता जास्त 400-500 रुपये हजेरी मागतायत लोक मजूर, आणि त्यामुळे आमचं एकत्र काम केल्यामुळे मजुरांचा खर्च पूर्णपणे वाचलाय. किती जण आहे तुम्ही गटामध्ये? किती महिला आहे? गटात 13 महिला आहे आणि दिवसाला जवळजवळ 2 एकर आमची रोप काढून लागत होते. 2 एकर रोप काढून लागून होते. आपण बघू शकता किती मोठं काम आहे. आज जर एखादा महिला मजूर लागणीसाठी बोलवायचं म्हटलं तर त्याला इकडे भागात परिस्थिती अशी आहे की त्याला बोलवायला गाडी पाठवायला लागते आणि संध्याकाळी सोडायला सुद्धा गाडी असते आणि 400 ते 500 रुपये मजुरी द्यावी लागते. तर आज या महिला भगिनींनी खूप मोठं एकत्र येऊन काम केलेलं आहे. दिवसाला 2 एकर लागण करत आहेत. म्हणजे ते जर एकराला आपण 20 माणसं जर लागणीसाठी दिवसाची पकडली तर 40 माणसांचं ते एकत्रित काम करतात. गटाच्या महिला एकत्र असल्यामुळे मजुरांनी लावलेल्या महिलेपेक्षा जास्त काम होते गटातून. एकत्र असल्यामुळे आम्ही सकाळी सर्वांनी मिळून सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत रोप काढतो, 1 वाजता जेवायला जातो आणि 2च्या पुढे 2 एकर लागण जवळजवळ होते आमची. किती फायदा झाला यातनं तुम्हाला? भरपूर फायदा झाला. मजुरांचा पण खर्च वाचल्याने लागण पण वेळेत अशी उरकायला लागली. बरं, ही जरा आपण लागण दाखवूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा ओळी दाखवा. अशा 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 उभ्या दाखवा, उभ्या अशा. आपण बघू शकता की या ठिकाणी 4 सूत्री पद्धतीने लागण केलेली आहे. तर या दोरीला 25-15 वर खुणा केलेल्या आहेत. तेव्हा या ठिकाणी बघा तुम्ही. तर त्या खुणाच्या समोरासमोर तोत्याची लागण सर्व महिला करत आहेत आणि अशा पद्धतीने लहान मोठ्या ज्या ओळी आहेत त्या ओळी शेतकऱ्यांनी लावल्यात. तर याच्यामध्ये ही जी छोटी वळ दिसती ती 15 सेंटीमीटरची आहे. मध्ये मोठा भाग दिसतोय तो 25 सेंटीमीटरचा आहे. तर याच्यामध्ये 15 सेंटीमीटरचा जो चौकोन तयार होणार आहे, हा चौकोन तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर त्या चौकोनामध्ये आपण युरिया DAP ब्रिकेट्स ज्या आहेत त्या महिलांनी आणलेल्या आहेत. युरिया DAP ब्रिकेट्स आहेत त्या महिलांनी आणलेल्या आहेत आणि त्या ब्रिकेट्स या ठिकाणी त्या लावणार आहेत. असू दे असू दे जरा. तर आपण छान पद्धतीनं काम करत आहात. याच्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली मे महिन्यापासून? आम्ही मे महिन्यापासून वावराची मेन म्हणजे असं कुळवणी वगैरे करून घेतली ट्रॅक्टरने. परत भाताचा पेंडा होता, गेल्या वर्षी भात हे केलं, ते भाताचा पेंडा शेतात पसरला आणि त्याच्यावर रोटर फिरवला म्हणजे त्याचं एक प्रकारचं खत तयार झालं. परत हिरवळीचा पाला म्हणून आम्ही फिरीपुष्पाचा पाला आणला, तो पण शेतात टाकला. नंतर त्याचे आता चिखलाच्या वेळेला त्याचं चिखल केला, मग त्याच्यापासून पण जमिनीला नत्र भेटतं. आणि भाताचा कोंडा आम्ही भात भरल्यानंतर कोंडा निघतो, त्याचा तो कोंडा अर्धवट जाळला आम्ही आणि तो जाळलेला कोंड्याची राख आम्ही रोप टाकल्यानंतर रोपावर टाकले. छान. तर या ठिकाणी महिलांनी चांगल्या पद्धतीनं 4 सूत्री लागवड पद्धतीचा उपयोग अवलंबिलेला आहे. तर आपण बघूया की भात लावल्या ब्रिकेट कशा पद्धतीने ठेवतात ते पण आपण बघूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ज्या दिवशी भाताची लागण केलेली आहे त्याच दिवशी 4 सूत्री पद्धतीमध्ये या 4 चोथ्याच्या मध्ये अशा प्रकारे ब्रिकेट खवायचं काम चालू आहे. आणि चालताना तुम्ही बघू शकता की ह्या मोठ्या 2 वळीमधून चालायचं आहे आणि छोटी जी 15 सेंटीमीटरचा चौकोन आहे त्या चौकोनामध्ये 2.7 ग्रॅमची युरिया DAP 60 किलो युरिया आणि 40 किलो DAP अशा पद्धतीनं रेशोनं जी ब्रिकेट्स बनवलेली आहे ही एकरी 70 किलो याचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने शेतकरी लावणार आहेत. याच्यामध्ये
खूप फायदा आहे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढते.